कसा? अरे काना, आज असे का करतोय? गोपिकांजवळ जे आहे ते आपल्याला मिळणार नाही असे शक्यच नाही. अरे खेळा सगळे. कुठे आहे चेंडू? आणा माझ्याकडे. माझे मडके सगळे दूध लोणी सांडले. काय रे काना, आमचे मडके फोडलेस? कान्हा, तुझी चतुराई मला चांगलीच माहित आहे. थांब, तुझे नाव आज यशोदा काकीला सांगते. तू मुद्दाम केलेस ना? मी कशाला फोडू मडके? तुम्हीच आमच्या खेळामध्ये आलात आणि म्हणताय मुद्दाम मडके फोडले. बरं, जर मडके फुटलेच आहेत तर ते दही लोणी आम्हाला खायला द्या. बघा, इथे पण आपले दही दूध लोण्याचे मडके फुटलेले. नक्कीच ह्या खोड्या तर कान्हाच्याच आहेत. पण कान्हा तर आता तिथे होता. हो, मी तर सर्वत्र आहे. आज आपण सगळ्या जणी यशोदाला कान्हाच्या खोड्या सांगूयात. चला. हो, चला. अगं यशोदा, ए यशोदा. अरे, सगळ्या जणी एकदाच नक्कीच माझ्या कानाचे गाऱ्याने घेऊन आले असतील. बोला, काय झालं? बघ यशोदा, आज परत तुझ्या कान्हाने आमच्या दही दुधाचे मडके फोडले व सर्व लोणी खाल्ले. काय? हे होऊच शकत नाही. कान्हा तर आज सकाळपासून घरातच आहे. असं? यशोदा काकी, बोलवा तरी तुमच्या कान्हाला. हा, थांब, बोलवते. कान्हा, अरे कान्हा, बोल दाऊ. आता आपली चोरी पकडली जाईल. अरे कान्हा, अगोदर तोंडाला लागलेले लोणी साफ कर. बोल दाऊ. अरे कान्हा, तू लोणी खाल्लास तरी पकडला जात नाही, कारण तू काय पहिल्यांदा मटके फोडलेस? काय मैया, मला कशाला बोलवलंस? कान्हा, तू या गोपिकांचे मडके फोडलेस, लोणी चोरलेस. काय? मी यांचं लोणी चोरलं? अगं मैया, तुझ्या हातचं चविष्ट सुंदर लोणी सोडून मी काय यांचं लोणी चोरू? नाही यशोदा, तू खोटं बोलत आहे. राधा, यमुना, माझ्या घरात काय लोण्याची कमी आहे? माझा काना तुमचे लोणी चोरेल? नेहमी माझ्या कानावर आळ घेता. ठीक आहे यशोदा काकी, आता आम्ही कानाला चोरी करताना पकडू आणि तुझ्या समोर घेऊन येऊ. हो, पुढच्या वेळेला पुरावे घेऊन या. हा, चला ग. जर कान्हाला चोरी करताना पकडायचा असेल तर काहीतरी योजना बनवावीच लागेल. हो, बरोबर आहे. चला. लोणी कुठे आहे? ते तिथे आहे. चला, सगळे जाऊ. आपण सगळे असे का बोलत आहोत? कारण या सगळ्या गोपिका आपल्याला पकडून मारू नयेत म्हणून. अरे थांबा. काय झालं मधुमंगल? मला आज काहीतरी गडबड वाटते, कारण हे मडके आज एवढे खाली कसे टाकले आईने? हे मात्र खरं आहे. या घंट्या, मला वाटतं गोपिकांनी आपल्याला पकडण्याची चांगलीच तयारी केली आहे. म्हणजे आपण लोणी घ्यायला गेलो की घंट्या वाजणार आणि पकडले जाणार. अरे कान्हा, चल जाऊ, मला भीती वाटते. अरे थांबा, काळजी करू नका, आपण लोणी खाणारच.
प्रणाम प्रभू. प्रणाम प्रभू. आज्ञा प्रभू. आम्ही लोणी चोरणार आहोत. काही झालं तरी वाजायचं नाही. जशी तुमची आज्ञा प्रभू. काय कान्हा, यशोदा काकीला काय म्हणतोस? मैया, राधा खोटं बोलते. आता उत्तर दे. पकडलं ना तुला लोणी चोरताना? नाही नाही. काय कान्हा, आज आम्ही तुला रंगेहात पकडलेच ना. हा, आता तुला यशोदा नक्कीच रागवेल. घंटी दे. आज्ञा प्रभू. आज्ञा? मी तुम्हाला सांगितले होते काही झालं तरी वाजू नका. का वाजलात तुम्ही? परंतु प्रभू, शास्त्रात तुम्ही सांगितले आहे की जेव्हा पण तुम्हाला नैवेद्य दिला जाईल तेव्हा माझं वाजणं आवश्यक आहे. ठीक आहे. यशोदा, अगं यशोदा, बघ तू म्हणतेस माझा कान्हा लोणी चोरत नाही, पण आम्ही आज याला रंगे हात पकडले. बघ. प्रभावती, शुद्धीवर आहेस का? हा खरंच कान्हा आहे? हो, कान्हाच आहे. बघ, आम्ही त्याला धरून आणले. तुला फक्त माझा कान्हाच दिसतो का ग नेहमी? बघ एकदा तू कोणाला पकडलंस. अरे, आम्ही तर कान्हाला पकडलं होतं. हा तर प्रभावती काकीचा मधुमंगल आहे. हो, मी तर कानाला पकडलं होतं. माझा काना घरात आहे. हो का? काकी, बोलवा तरी तुमच्या कानाला. काना, अरे कान्हा, कृष्णा. बघा यशोदा काकी, बघा, त्याच्या तोंडाला लोणी आहे. कान्हा, खरं सांग, काय म्हणतात या सगळ्या? मधुमंगल आज कान्हाच्या कपड्यात? हो, कृष्णानेच दिले. तो म्हणाला तुला माझे कपडे छान दिसतात म्हणून घातले. बघ यशोदा, बघ, लोणी चोरणारा तुझाच कान्हा आहे. माझ्या मधुमंगलला फसवलं. मला तर लोणी मिळालीच नाही, उलट शिक्षा मिळाली. कान्हा, प्रत्येक वेळेला ह्या माझ्याकडे येत होत्या, पण मला काही खरे वाटले नाही. पण आज घरात काही कमी आहे? दही, दूध, लोणी, म्हणून तू ह्यांचे लोणी चोरलेस? थांब, तुला आज शिक्षाच करते. शांत बसा. कान्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि तुमचे जे नुकसान झाले ते मी देईन. जा आता. अरे, आपल्यामुळे आज कान्हाला शिक्षा झाली. अरे, आपल्यामुळे काय? किती नुकसान करतो तो आपलं. हे खरं असेल तरी त्याच्या खोड्या आपल्याला आवडतात. मग कशाला तक्रार केली कान्हाची यशोदेकडे? तक्रार? अरे, तक्रार तर एक निमित्त. त्याचं ते सावळ रूप बघायला मिळावे यासाठी येतो आपण. ते ठीक आहे, पण आज आपल्यामुळे त्याला शिक्षा मिळाली ना. दाऊ, मला भूक लागली. किती वेळ असं उन्हात उभं राहू? तुला फार हौस होती ना गोपिकांची खोड्या काढायची. आता बघ शिक्षा. माझ्या कानाची तक्रार पण करता व पुन्हा येता. जा इथून. पुन्हा तक्रार घेऊन आलात तर याद राखा.
इस सुंदर नाट्य के साथ मैं भी श्री कृष्ण की माखन चोरी की लीला में खो गया था। बहुत ही सुंदर और सराहनीय मंचन था सभी कलाकारों का। क्या तुम जानते